नमस्कार मित्रो, आज हा व्हिडिओ बनवण्याचं जे महत्त्वपूर्ण कारण आहे ते कारण असं की 2 दिवसापूर्वी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं चंदन शिवे जे दंगलकार नितीन चंदन शिवे आहेत त्यांना त्या कार्यक्रमामध्ये बोलावण्यात आलं आणि त्यांचं भाषण जे आहे ते सोशल मीडियावर फार गाजलं। तर त्यांच्या भाषणाच्यामुळे आणि त्यांची जी कविता आहे त्या कवितेमुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात आणि त्या ज्या प्रतिक्रिया आहेत काही प्रतिक्रिया समर्थनात येत आहेत, परंतु अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अनेक प्रतिक्रिया ह्या चंदन शिवेच्या जी कांबळेची कविता आहे त्या कांबळे कवितेच्या विरोधामध्ये त्या प्रतिक्रिया येत आहेत। आणि मुळात ह्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत ह्या प्रतिक्रिया देणारे जे लोक आहेत ते फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत। तर हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मी सुद्धा गेल्या 15 वर्षापासनं फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो आणि काही वर्षापूर्वी चंदन शिवेंची कांबळे ही जी कविता आहे ती कविता मी सुद्धा ऐकली, मला सुद्धा ती कविता फार आवडली होती। आणि चंदन शिवेंचं जे आत्ताचं भाषण आहे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे भाषण झालं ते भाषणसुद्धा मी ऐकलं, ती कवितासुद्धा मी ऐकली आणि त्या कवितेच्या निमित्तानं ज्या पोस्ट आल्या त्या पोस्ट वाचल्यामुळे मला असं वाटलं की आपण यावर काही प्रतिक्रिया दिली पाहिजे। मित्रहो, डॉक्टर आहा साळुंखे सरांचं एक पुस्तक आहे, मित्रांना शत्रू करू नका, मित्रांना शत्रू करू नका। त्या पुस्तकामध्ये आहा साळुंखे सरांचं म्हणणं आहे की शत्रूंना मित्र करणं कठीण आहे, शत्रूंना मित्र करणं कठीण आहे आणि शत्रूंना मित्र करत बसण्याच्या मागे लागण्याचं काही कारण नाही, परंतु जे मित्र आहेत त्या मित्रांना शत्रू करण्यात काही हासिल होणार नाही। तर त्याच न्यायाने मी हा व्हिडिओ बनवतो आहे। जे चंदन शिवे आहेत, चंदन शिवेची जी कविता आहे त्यापूर्वीच्या जितक्या काही कविता आणि जितके काही त्यांनी कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाच्या आधारावर असं म्हणता येईल की चंदन शिवे हे कट्टर पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते आहेत आणि ते अनेक कवितांमधून हे सांगतात सुद्धा की माझं केवळ माणसांवर प्रेम आहे। तर मित्र, फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा प्रत्येक माणूस तो कुठल्याही जातीचा असो तो केवळ आणि केवळ माणसांवर प्रेम करणारा असतो। माणसांवर प्रेम करणं म्हणजे काय, तर मानवी मूल्यांवर प्रेम करणारा असतो। आणि म्हणून चंदन शिवे त्या कार्यक्रमात गेले आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांची जी कविता आहे ती अतिशय गाजली, भयंकर गाजली आणि त्या विरोधामध्ये अनेकांच्या ज्या कमेंट आल्या त्यापैकी खास कमेंट की आता कांबळे आता पाकिटबाज झाला। मित्र हो, मी इतकंच सांगू इच्छितो की ती कविता ऐकल्यानंतर वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे भाषण आणि कविता ऐकल्यानंतर मला काय वाटलं, तर मला हे वाटते की शिवसेना हा जो पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्ष जी एक्स्ट्रीम लेवलची जी कट्टरता आणि एक्स्ट्रीम लेवलचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व ज्या पक्षानं चालवलंच नाही तर या महाराष्ट्रामध्ये वाढवलं आणि एक्स्ट्रीम ज्याची दहशत ज्या संघटनेची होती, ज्या पक्षाची होती तो पक्ष म्हणजे शिवसेना। आणि त्या एक्स्ट्रीम हिंदुत्ववादी पक्षाच्या स्टेजवर जाऊन कांबळेची कविता सांगणे आणि फुले शाहू आंबेडकर वाद समजावून सांगणे आणि केवळ समजावून सांगणे नाही तर त्या लोकांनी तो ॲक्सेप्ट करणे हे फार मोठं परिवर्तन आहे। हे परिवर्तन आमच्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी समजायला पाहिजे। परिवर्तन कधी होणार, परिवर्तन कधी होणार, परिवर्तन कधी होणार, अनेक कार्यकर्ते अनेक लोक प्रश्न विचारत असतात। परिवर्तन कुठलाही एक व्यक्ती परिवर्तन आणणार नाही, परिवर्तन हे कलेक्टिव्ह एफर्ट्सने येत असते। तर मित्र हो, ते जे कांबळेची कविता जर तुम्ही शिवसेनेच्या स्टेजवरची ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की लोकांच्या दिमागामध्ये आता तुम्हाला ऐकण्याची मानसिकता तयार झाली आहे।
गेले कित्येक वर्ष केवळ एका जातीच्या संघटना बनवून एकाच जातीला प्रबोधन करणं हे अनेक लोक करून राहिले, परंतु आजच्या तारखेमध्ये ज्या लोकांना उपेक्षित मानलं गेलं, ज्या लोकांना गावाबाहेरचं मानलं गेलं, त्या लोकांच्या कविता प्रमुख स्टेजवर, प्रमुख व्याख्यानांमध्ये त्यांचं व्याख्यान होते, प्रमुख स्टेजवर त्यांचं भाषण होते आणि त्यांचं भाषण महाराष्ट्रभरामध्ये गाजते आणि तेही कुठलेही तत्वाशी समझोता न करता. हा शब्द फार महत्त्वाचा मी वापरत आहे की चंदन शिवेंनी जे कविता म्हटली किंवा जे भाषण दिलं ते भाषण कुठल्याही तत्वाशी, त्यांचे जे तत्व आहेत फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे, त्या तत्वाशी कुठलाही समझोता न करता त्यांनी त्यांचं व्याख्यान, त्यांचं मनोगत, त्यांची कविता तिथं सादर केली. त्याबद्दल मी चंदन शिवेंचे सर्वप्रथम आभारसुद्धा मानतो आणि अभिनंदनसुद्धा करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ते कोणत्या पक्षात जातील, कोणत्या पक्षाचं तिकीट घेतील, निवडून येतील, अशा अनेक प्रकारच्या चर्चेला उधाण आलं आहे. मित्रो, जे होईल ते होईल. आमच्या समाजामध्ये अनेक व्याख्याते होतात. त्या व्याख्यात्यांपैकी एक व्याख्याते आमचे अकोल्याचे अमोलदादा मिटकरी हे सुद्धा व्याख्याते होते. त्यांनी सुद्धा फुले शाहू आंबेडकरी चळवळीवर अनेक वर्ष व्याख्यान केलं, परंतु काही वर्षानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर जेव्हा अजितदादांचा पक्ष BJP सोबत गेला तेव्हा ते त्या पक्षासोबत सुद्धा गेले. तेव्हा त्यांची जी क्रेडिबिलिटी आहे ती क्रेडिबिलिटी समाजामधून कमी झाली. परंतु जोपर्यंत चंदन शिवेसारखे व्याख्याते, कविताकार हे आपल्या प्रिन्सिपल्सला पकडून असतील, फुले शाहू आंबेडकरी प्रिन्सिपल्सला, तोपर्यंत मी हे मानतो की प्रत्येक फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यांना जपलं पाहिजेत. आपल्या मित्रांना शत्रू नाही केलं पाहिजेत, उलट पक्षी त्यांची पाठराखण केली पाहिजे. इतकंच बोलतो. धन्यवाद. जय भीम.